नमस्कार मित्रांनो, ज्यांची आपण खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो आणि आपल्याला सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा होती की आज आपण रील स्टार सोबत चर्चा करावी आणि त्याच निमित्तानं जेव्हा आपण चर्चा करत असताना आज आपल्यासोबत इथं इम्रान इम्रान खान आहेत, ज्यांचं चॅनल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्याच्या परिचयाचं आहे, सगळ्यांच्या मनामनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. संपूर्ण लातूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये ज्यांनी एक जागा निर्माण केलेली आहे ते म्हणजे सस्ते क्रिएटरच्या या चॅनलच्या माध्यमातून. भैया आपल्या चॅनलमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा धन्यवाद मला बोलवल्याबद्दल याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. सुरुवात करत असताना आपल्याला इथून सुरुवात असणार आहे. सस्ते क्रिएटर हे चॅनलचं नाव थोडं म्हणजे कसं आहे, तुम्ही स्वतः म्हणजे एक ब्रँड बनलेला आहात आणि ब्रँड बनलेला असताना सस्ते क्रिएटर हे थोडक्यात एक जो हा शब्द आहे सस्ते नशा वगैरे असं म्हटलं जाते, चॅनलला नाव का दिलं हे नाव देण्याचं कारण असं होतं की आपण सुरुवातीला आपल्याला सरकॅस्टर म्हणून नाव ठेवायचं होतं. विचार होतं की सरकॅस्टिक वे मध्ये जबाब देणार, मग कोणताही आन्सर कोणी प्रश्न केलं तर सरकॅस्टिक वे मध्ये द्यायला यावं आपल्याला, असलं विचार होतं. पण ते सरकॅस्टर टाकून बघितलं तर दुसऱ्यांचं सुद्धा नाव होतं ना ते सेम. की एक रील स्टार होतं, त्यांचे पण चांगलेच फॉलोअर होते, 1 मिलियनच्या जवळ काहीतरी होते. त्यांच्यामुळं आपले जे पार्टनर आहेत स्वप्नील सोबतचे, त्यांच्या मनात होतं की आपण असलं काहीतरी वेगळं नाव राहावं, एकदम एकदम सस्ते नशे सारखे काहीतरी नाव राहत. सस्ते नशे करायचे तर मग सस्ते क्रिएटर करूया. सरकॅस्टर करायच्या जागी सस्ते क्रिएटर झालं. तेव्हापासून ते सस्ते क्रिएटरच चालत आलं. सुरुवातीला आम्हाला पण माहित नव्हतं ना तेवढं की आपण व्हायरल होत चाल म्हणून फिक्स एवढं. पण जेव्हा आम्हाला कळालं की बाबा आता व्हायरल झालो, पुन्हा नंतर ती नाव चेंज करू शकत नव्हतं. नक्कीच एकदा लोकांच्या मनात झालेलं आता सस्ते क्रिएटर पूर्ण, ते नावच चेंज केलं नाही. सुरुवातीपासून तेच ठेवलं नाव पहिल्यापासून. ओके. कसं वाटतं या नावासोबत आता काम करत असताना? आता तर चांगलं वाटतं. आता ब्रँड झाले नाव. आता ब्रँड झालेलं आहे. नक्कीच ब्रँड झालेला आहे पहिल्यापासून. झालेलं आहे. सुरुवात कसं सगळ्यांना जाणून घ्यायचं असते की बाबा एक जेव्हा आता कसं आहे तुम्हाला बघत असेल कितीतरी तुमचे काय त्यांनी एक आयडॉल बनलेले आहात कित्येक जणांचे, तुम्ही सगळ्यांना वाटतं की आता आपण पण इंस्टाग्राम मध्ये यावं. आहेत का संधी येणाऱ्या काळामध्ये जी तरुणाई सध्या जी इंस्टाग्राम साठी करिअर बघायला लागली आहे खूप आहे त्यांच्यासाठी करायला? बघा आता मी तुम्हाला थोड्या वेळ अगोदर म्हणल्यासारखंच की लोकांना जे आवडायले तेच केलं ना तरच आपण व्हायरल होऊ शकतो. आपल्याला जे आवडायले ते जर करायला गेलो तर मग आपणच बघत बसू, ते आपल्याच एक व्ह्यूजच येणार फक्त तेवढीच. लोकांना जे आवडायले ते कंटिन्यू करत राहा, कंटिन्यू लय लवकर व्हायरल होते. आता आपलं पण बघा ना तुम्ही, 1 वर्ष झालं आपल्याला बहुतेक. 1 वर्षामध्ये 80,000 90,000 फॉलोअर्स होणं म्हणजे चांगली गोष्ट. नक्कीच जोक नाहीये, साहजिकच आहे. जवळजवळ आता तुमचं जे टार्गेट तुम्ही ठेवलेलं आहे की 1 लाख सबस्क्रायबर पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे येणार आहे ह्याच्यामध्ये या मंथ एंडिंग पर्यंत. आणि मित्रांनो सगळ्याला विनंती आहे माझी की आपल्याला हे जे टार्गेट आहे इम्रान भैयाचं, ते टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. 1 लाख सबस्क्रायबर आपल्याला त्या कुठल्या हातीत करायचे, सबस्क्रायबर म्हणता येणार नाही, फॉलोअर. कारण आपण इन्स्टा स्टार आहेत आणि त्यांच्यासोबत मिळत असताना आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर 1 लाख जे फॉलोअरचं टार्गेट आहे ते आपण नक्की सगळेजण मिळून कम्प्लीट करणार आहे आणि होणार आहे, मला विश्वास आहे. जी आयडिया आली की बाबा ह्यामध्ये काम करावं, काय जर्नी कशी होती, जी पहिली व्हिडिओ जी म्हणतो आपण, सगळ्यात महत्त्वाचं असते पहिली व्हिडिओ व्हायरल कधी झाली आणि कोणती आहे ती? पहिली व्हिडिओ व्हायरल म्हणलं तर आपली आपण नोव्हेंबर मधून स्टार्ट केलेलं होतं. जानेवारी मध्ये फर्स्ट व्हिडिओ व्हायरल झाली होती आपली पहिली, फक्त 2 महिन्यामध्येच. 2 महिन्यामध्ये चांगले 1 मिलियन पूर्ण टच झालेली. आणि ती 1 मिलियनची खुशी एवढी होती आपल्याला, आपण त्याचा एक केक कटिंग सुद्धा ठेवलेलं होतं 1 मिलियन व्ह्यूज. नक्कीच. कारण पहिली व्हिडिओ व्हायरल होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. सुरुवातीला व्हायरल होता एवढं माहित होतं कारण आपण कंटिन्यू एकदम ते कसं आहे की रोज एक सोडायचं आपला विचार होता. आणि इंस्टाग्रामचा अल्गोरिदम आपल्याला पहिल्यापासून माहित होतं की 45 दिवस कंटिन्यू एक व्हिडिओ सोडायचा असते. त्या हिशोबानं आपण नाही, ही आयडिया मला समजली नाही. म्हणजे तुम्ही कसं म्हणायला लागलाय की रोज एक व्हिडिओ सोडली पाहिजे आणि 45 दिवस कंटिन्यू सोडलं पाहिजे व्हिडिओ. 45 दिवस म्हणजे क्रायटेरिया आहे. मित्रांनो, आपण खूप सारे आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत की इंस्टावरती कोणत्या टायमिंग मध्ये व्हिडिओ सोडला पाहिजे, रोज किती सोडलं पाहिजे, रोज 3-4 सोडलं पाहिजे का, किती सोडलं पाहिजे का. आणि आपण जे खूप सारे आपले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण इथं विचारणार आहोत. तुम्ही म्हणायला लागलाय रोज एक व्हिडिओ सोडायला पाहिजे 45 दिवस. ठीक आहे. नंतर कसं की आम्हाला पहिले एक सुरुवातीला एक व्हिडिओ व्हायरल झाला आमचा. ते म्हणजे तेवढं 1 मिलियन पर्यंत नव्हतं, 5 लाख व्ह्यूज आले. पहिल्यांदा जे व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता, काय म्हणजे कॉन्टेंट का होता?
ती एक स्कॅम म्हणून होतं, हा फनी वे मध्ये स्कॅम केलेलं. हा आणि पहिल्यापासून पण आपण जास्त कॉपी करत नाही. हा सुरुवातीला बघा, कुणालाही जे नवीन सुरुवात करणार आहे, आता त्याला डायरेक्ट त्यानं स्वतःहून तर करू शकत नाही, नक्कीच. म्हणून लोकांची कॉपी तर करावंच लागते. नक्कीच. हा कॉपी करून करून डोकं एवढं चांगलं चालायला चालू होतं ना, की स्वतःचं कंटेंट तयार करायला चालू ओके होतं. ओके. नंतर नंतर आपण स्वतःचं कंटेंट चालू केलो. हा 15-20 दिवस आपण केलो सुरुवातीला, हा की जे आपल्याला हे करायचं होतं, कॉपी वगैरे करायचं. कॉपी केलो, कॅमेरा अँगल ते शिकलो पहिलं सगळं. जे अचानक एकदमच चालू केल्यावरती होणार तर नव्हतं, म्हणून पहिलं लोकांची कॉपी केलं आपण सगळ्यांची. नक्कीच. मित्रांनो, खूप सारे प्रश्न आहेत, जसे की आता यांनी सांगितले की आपला कॅमेरा अँगल असेल किंवा भरपूर गोष्टी असतात, टेक्निकल गोष्टी असतात की ते आपल्याला समजायला पाहिजेत. त्या तुमचे काही जे प्रश्न वगैरे असतील तर ते नक्कीच आम्हाला सांगा, कारण आपण कमेंट बघतच आहोत आणि कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचा आपण रिप्लाय देणार आहे. ह्यांनी म्हटलेल्यासारखं काही गोष्टी शिकायला पाहिजेत आपल्याला, जसं की कॅमेरा अँगल वगैरे. महत्त्वाचं तेच आहे आम्हाला, की बाबा व्हिडिओ शूट करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती भांडवल घेऊन ह्याच्यामध्ये उतरावं लागते, की बाबा एवढा पैसा असेल तरी इन्स्टामध्ये चालू शकते. काय वाटतं तुम्हाला? भांडवलचं तर सध्याला काहीच नाही बघा. तुमच्याकडे एक फोन आहे, बस आहे. तुम्ही अँड्रॉइड असू द्या, आयफोन असू द्या, काही असू द्या, फक्त एक फोन पाहिजे. त्याच्यावर जर तुमची क्वालिटी जर चांगली येत आहे तर बस आहे, तेवढंच. भांडवलची तुम्हाला काहीच गरज पडत नाही. आणि फोन सगळ्याकडेच आहे सध्याला, नक्कीच. कॅमेरा सगळ्याकडेच आहे, हा इन्स्टा आयडी पण सगळ्याकडे आहे. तुम्ही कधी शूट चालू करू शकता हा कंटिन्यू. बघा, आपलं इम्रानने चालू करत असताना सुरुवात करत असताना एक सिंपल आहे की आयडिया पहिल्यांदा आपल्या दिमागामध्ये नसते की कशा पद्धतीने चालू करायला पाहिजे. त्यांनी काही दुसऱ्यांचे जे मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग टॉपिक्स होते त्या टॉपिक्समध्ये पहिल्यांदा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवल्या त्यांनी, आणि नंतर त्यांना स्वतःला आयडिया यायला लागली की आपण कशा पद्धतीने यामध्ये व्हिडिओ बनवायला पाहिजे, आणि या पद्धतीने त्यांनी गेले. म्हणजे आपली पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत त्यावरती व्हिडिओ बनवणे, आणि त्याच्यानंतर जर बनवत गेल्यानंतर आपल्याला स्वतःहून आयडिया येतात. बरोबर बोलायला लागले. तुमच्या व्हिडिओमध्ये मी बघतोय की एकदम कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ असतात, जसं की आजची तरुणाई जी आहे खास करून दारू वगैरे प्यायला नाही पाहिजे, आणि तुमच्या व्हिडिओतून जास्तच दिसे. म्हणजे मी बघतोय की तुमच्या ज्या व्हिडिओ व्हायरल व्हायला लागल्या त्या म्हणजे ज्यामध्ये तुम्ही दारूचा उल्लेख केलेला असताय, वाईन वगैरे असते. मला हे म्हणायचं आहे, सर्वात पहिला प्रश्न हा की स्वतः घेता का तुम्ही, ड्रिंक करता का? काहीच नाही. नक्की तुम्ही कोणत्याही व्हिडिओत बघा, तुम्ही एकदा सुद्धा दारू पिलेली नाही. नाहीये. म्हणजे त्याच्यात दारूच नाही, मेन गोष्ट दारू नाहीये. दारूच नाही. बघा आपल्या सगळ्याला धोक्यात टाकायला लागले त्यांनी की दारू नाही म्हणायला लागलेत. म्हणजे आपण बघतोय, म्हणजे एवढं, म्हणजे कसं आहे बघताना मी स्वतः बघितलेला व्हिडिओ, तेवढं तुमच्या जेन्युइन वाटतं की तुम्ही स्वतः आमच्या समोर ते सील तोडायला लागलाय आणि ते स्वतः हे करायला लागले, बाटलीत पण भरताय वगैरे. ते म्हणजे काय सगळं एवढं सगळं फेक आहे. सगळं आपण बनवत आहोत ते सगळं स्वतःहून. ते आपल्या सोबत जी लोक येतात बघण्यासाठी त्यांच्याकडूनच आपल्याला कळतंय की बाबा दारू कोणत्या कलरची आहे, काय नाही. मग तेच दारूच्या बाटल्या घेऊन त्याच्यामध्ये कलर वगैरे मिक्स करून त्याच्यावर असते ते सगळं. आम्ही कधीच आतापर्यंत दारूला हात लावलेला नाही. चालतंय मित्रांनो, म्हणजे अजून स्मेल सुद्धा माहिती नाही दारू. नाही माहिती. आता चला ठीक आहे, आपल्याला स्मेल नाही माहिती. ब्रँड माहिती आहेत का, कोणते कोणते ब्रँड आता? बाटल्या तर घेतला असाल. बाटल्या घेतला ना. कोणते कोणते ब्रँड माहिती? 2-4 ब्रँडचे नाव सांगा बरं. आता बिअर मध्ये म्हणल्यावर टुबर्ग आहे. ती एक दरवेळेस फुटणारी बॉटल आपल्याकडे तीच आहे. आणि असं ह्याच्यामध्ये म्हणलं तर ती आरसी आता परवा एक जी घेतलेली, ती 2 असं बीपी वगैरे असं आहेत काही, तर म्हणजे नाव तेवढं काय लक्षात नसते. चालते. बघा मित्रांनो, म्हणजे असं समजू नका की तुम्ही एक इन्स्टा स्टार आहेत जे की ते ऍडव्हर्टिजमेंट करत असताना त्यांच्या व्हायरल व्हाव्यात, रील्स व्हायरल व्हाव्यात म्हणून त्याने जरी त्यामध्ये दारूचा वगैरे उल्लेख करत असतील, पण ती गरज आहे म्हणून तुम्ही म्हणजे का करताय नेमकं, म्हणजे कशामुळे वाटते तुम्हाला ह्या व्हिडिओ बनवल्या पाहिजे दारू बाटली वगैरे? कसं आहे ना, लोकांना रिलेटेबल जास्त आवडते. आपले तुम्ही कंटेंट बघितलं असतं, रिलेटेबल जास्त आहे. कॉमेडी मध्ये मी नाहीच, मी पहिल्यापासून पण सांगतोय मी कॉमेडी मध्ये नाहीच. मी रिलेटेबल जेवढं कंटेंट बनवायला येईल तेवढं करतो. लोकांना रिलेट वाटावं फक्त ती. म्हणजे की कुठेतरी त्या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये घडतात, इन्सिडेंट वगैरे याच्या संबंध, म्हणजे कॉमेडीशी काय देणं घेणं नाही. पण कॉमेडी नाही, मी भरपूर नाही बघतोय व्हिडिओ मध्ये कॉमेडी तर भरपूर दिसते. बघितलं की असं क्रिएट करता तसं की कॉमेडी पण वाटावं, रिलेट पण वाटावं. पण कॉमेडी माझ्या डोक्यात नाहीच पहिल्यापासून. मला पहिल्यापासून पण घुसायचं होतं रिलेटेबल मध्ये, की जे आपण माझ्यासोबत जे होते ते सगळ्यासोबतच होते, त्या हिशोबानच करायचं होतं आपल्याला सुरुवातीपासून. आता जवळजवळ तुमच्या लाखाच्या घरात तुम्ही तुमचे व्ह्यूज पोहोचलेले, सॉरी फॉलोअर झालेले आहेत. एवढं होत असताना जे वातावरणामध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर वगैरे खूप सारे चाहते तुम्हाला भेटलेले असतील, काही प्रसंग सांगा जे की तुम्हाला असं भेटल्यानंतर कसं वाटतंय? सुरुवातीला तर खूप आनंद वाटायचा. खूप म्हणजे काय, अगदी असं की आपल्याला कोणतर अनोळखी लोक येऊन असं मिठी मारतात, लय अचानक वाटायचं. एक इन्सिडेंट झालं होतं की मी मास्क लावून डीमार्ट मध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी
एकानं मला मास्क काढायला लावला आणि डायरेक्ट येऊन मिठी मारलं. हा. तिथं डिमांड मध्ये लाईट गेलेली होती पूर्ण. लाईट मध्ये एकमेकाचे तोंड सुद्धा दिसत नव्हते. त्यानं येऊन भया थोडं मास्क काढा म्हणजे मी हा. मास्क काढलो, त्यानं डायरेक्ट येऊन मिठी मारली. ती एक खूप भारी सीन होतं माझ्यासाठी. आता तर एवढे खूप जण भेटतात की आता तेवढं काय वाटत नाही, पण फर्स्ट टाइम तेवढं चांगलं भेटावं कोणतं फॅन म्हणलं तर ती एक लय नवल म्हणजे झालं एक असं. जिव्हाळा असतोय साहजिकच आहे फॅन सोबत वगैरे. तुम्हाला भरपूर कमेंट्स वगैरे पण येतात. काही आवडणाऱ्या कमेंट्स सांगू शकता का, ज्या की तुम्हाला अशा पद्धतीच्या कमेंट आवडतात? कोणत्या प्रकारच्या कमेंट जास्त आवडतात? जे चांगलं की ज्यांना असं वाटतं की बुवा आपण ह्याच्यामधून काय तर संदेश दिले. आपण मेन संदेशच्या हिशोबाने आतापर्यंत तर व्हिडिओ काय केलं नाही की लोकांना. एक व्हिडिओ केलेलं होतं सिरियस टॉपिक मध्ये, पण जे कॉमेडी मधून पण लोक असं म्हणतात की बुवा तुमच्या या व्हिडिओमुळे लोकांना संदेश जाते चांगलं, तर ती एक चांगलं वाटतं की बुवा लोकांना चांगलं आहे काय तर. मित्रांनो, आपण खूप सारी खोलपट्टी करणार आहे, पूर्ण इम्रानची खोलपट्टी करणार आहे. सगळं 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 प्रत्येक गोष्ट आपण जाणून घेणार आहे. त्यांची काय असेल ते पर्सनल लाईफला सुद्धा आपण टच करणार आहे. आपण एका गोष्टीकडे जात आहोत, तुम्हाला समजतच आहे. सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे रील्स बनवतात, त्या रील्स मध्ये जे त्यांनी ड्रिंक वगैरे केलेलं दाखवते स्वतः. त्यांनी कधी आता आपण कुठल्या व्हिडिओ मध्ये स्वतः ते बाटलीला तोंडाला लावलेलं नाही, पण ते यूज करतात ते फक्त आणि फक्त ॲज एक एंटरटेनमेंट, आणि ते रिलेटेबल राहावेत, आपल्या ती निगडीत भाग आहे, आपल्या आयुष्याचा भाग आहे असं असल्यामुळं त्या व्हिडिओ त्यांनी बनवतात. गर्लफ्रेंड सगळ्याला जाणून घ्यायचंय, खास म्हणजे तरुणाई तुम्हाला जे फॉलो करायला लागले त्यांना जाणून घ्यायचंय की बाबा इम्रानची गर्लफ्रेंड कोण आहे. नाही आता सध्याला तर नाही. शक्य नाही आहे, असं कसं होऊ शक्य? नाही. जवळजवळ लाख लोक फॉलो करतात, त्यातली एक तरी. नाही खूप आहेत असले मेसेज करणारे, पण हा, हा. आपण रिप्लाय करत नव्हतो नाही. सर्वांना. नाही हा, येतात रिप्लाय. रिप्लाय खूप सारे येतात. असं रिक्वेस्ट मध्ये कोणी आहे. आय लव्ह यू वगैरे म्हणलेलं? नाही तेवढं तर नाही अजून. हा, पण चांगले की बुवा तुम्ही मला आवडता, तुमची हा. फॅन आहे, असं आहे तसं आहे, पण हा. एवढं येते. पण असं गर्लफ्रेंडच्या नादात तर नाही. गर्लफ्रेंड नाही आहे? नाही जे तुम्ही टीम मध्ये दिसतात, मुली वगैरे दिसतात तुमच्या भरपूर साऱ्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे, त्यातली कोणी नाही नाही आहे? म्हणजे सगळ्या मैत्रिणीच पण आहे, सगळे फ्रेंड मधून. फ्रेंड सगळे. हा चालते. friends मधून. फ्रेंड्स म्हणून उल्लेख केलेला आहात, त्यामध्ये मी म्हणतोय तुमची जी टीम आहे त्या टीमचे फ्रेंड्स, तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे, जरा नाव सांगू शकता का दर्शकांना? आता माझं सर्वात बेस्ट म्हणलं तर स्वप्नील. आता सध्याला स्वप्नील तर नाही आपल्या सोबत, पण स्वप्नील एक आहे. पुन्हा धीरज कांबळे, पुन्हा हे रोहन दाबदे, रोहन ती पण एक स्वतः एक रील स्टार आहे. आणि मुलीमध्ये म्हणलं तर दिशा एक आहे, ती मधुकर, दिशा आणि मधुरा म्हणून. मधुरा. हा. ठीक आहे मित्रांनो, आपण त्यांच्या मित्रमैत्रिणी जाणून घेतलेले आहेत, पण त्यांचं म्हणणं असं, मला तर नाही विश्वास बसत की गर्लफ्रेंड नसणार आहे. गर्लफ्रेंड नक्कीच आहे, आपल्यापासून लपवायला लागलेत, नाही पण आपण तरी सुद्धा जाणून घेणार आहे आपण की गर्लफ्रेंड आहे का नाही. ठीक आहे, माझा परत तोच प्रश्न असणार आहे. त्याला तुम्ही म्हणायला लागला गर्लफ्रेंड नाही आहे, चालते. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे बघताय की कशा पद्धतीने काय फ्युचर काय आहे इंस्टाग्रामचं, आहे का इंस्टाग्राम मध्ये फ्युचर? इंस्टाग्राम मध्ये तेवढं काय फ्युचर नाही. फ्युचर तुमच्यासारखं युट्यूबर पशीच आहे सध्याला हा. जास्त. इंस्टाग्राम मध्ये कसं आहे, फेस व्हॅल्यू जास्त आहे, आणि तिथं फॉलोअर्स आहेत जे आपल्याला फॅमिली सारखं वाटते. तिथं खूप जवळ आहे, कारण आपण मोबाईल उघडले की पहिला इंस्टा उघडतो. बरोबर, नक्कीच आहे. म्हणून ती फॅमिली सारखा एक बॉन्ड तयार होते त्याच लोकांसोबत. मी जर तुम्हाला चूज करायला सांगितलं, इंस्टाग्राम का युट्यूब? इंस्टाग्राम. इंस्टाग्राम. हा. कमाई युट्यूब मधून जास्त, तुम्ही आता स्वतः म्हणायला लागलाय. कमाई आहे तिथं, पण कमाईसाठी मी म्हणून केलेलं नाहीच नाही. आहे. मला फक्त एवढं होतं की मला फॅन कमवायचे होते चांगले. ते फॅन सोडून मी फॅमिली कमवले सगळे. नक्कीच मित्रांनो, त्यांनी म्हणायला लागलेत की इंस्टाग्राम जो प्लॅटफॉर्म त्यांनी वापरलेला आहे, फक्त जो आपला हा जो फेस आहे, या फेसची जी ब्रँडिंग करायची असते आणि एक आपलं जे एक सर्कल बनवायचं असते, त्यांनी स्वतःला त्याच्या ते फॉलोअर्सला त्यांनी फॉलोअर्सना मध्ये त्यांनी फॅमिली म्हणतात. आणि आपण बघतोय त्यांच्या फॅमिलीमध्ये जवळजवळ आता सध्या 1 लाखाच्या जवळ फॉलोअर्स झालेले आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो आकडा होईल. आणि आम्हाला विश्वास आहे, आणि पण म्हणतोय मी 1 जानेवारी 2025 हा दिवस उजाडण्याच्या अगोदर आपल्याला इम्रानचे जवळजवळ 1 लाख फॉलोअर आपल्याला बघायचे आहेत, आणि नक्कीच होणार ते. मला काय म्हणायचं, सुरुवात तुम्ही सांगितलेलं आहात, आपण परत एकदा बॅकमध्ये जाणार आहे. सुरुवात तुम्ही सांगितलेलं आहात की कॉपी कॅट करून तुम्ही ह्या मार्केटमध्ये उतरलेला आहात, म्हणजे इंस्टाग्राम मध्ये हे केलेलं आहात, त्याच्यानंतर स्वतःची क्रिएटिव्हिटी वगैरे करत गेलेला आहात. नवीन जे रील्स वगैरे बनवायला लागले, फक्त आणि फक्त तुम्ही 2 महिन्यामध्ये तुमची रील्स व्हायरल झालेली आहे. सगळ्यांना हे असं बघायला भेटत नाहीये की फक्त 2 महिन्यामध्ये त्यांना हे काय, म्हणजे काय ठरवून आलता की इंस्टाग्राम मध्ये आपल्याला उतरायचं आहे? म्हणजे किती दिवस वेळ, टाइम का देणार होता तुम्ही इंस्टाग्राम मध्ये? तुम्हाला वाटलं होतं की जसं मी जर माझं वैयक्तिक सांगितलं तर मी स्वतःला ठरवलं होतं की 6 महिने 1000 जरी सबस्क्राईब झालं तर खूप होतं माझ्यासाठी, आणि लवकर झाला तो टाइम पिरियड मध्ये माझं. तुम्ही काय ठरवलं होतं की बाबा इंस्टा मध्ये आल्यानंतर किती फॉलोअर किती दिवसामध्ये झाले पाहिजे? नाही, मी कसं आहे की खूप अगोदरपासून ही ट्राय करत होतो, पण एकदम प्रॉपर वे मध्ये म्हणलं तर या वेळेस आलो मी इंस्टामध्ये. माझा विचार होताच की मला 1 वर्षामध्ये कसंही 1 लाख फॉलोअर करायचे.
हा. एक वर्ष खूप मोठा वेळ आहे ती, 1 वर्ष मध्ये करायचं म्हणल्यास. तरी पण झाले नाहीत ती. नोव्हेंबर मध्ये आपण चालू केलं होतं, नोव्हेंबर आता मागच्या महिन्यातच गेलेला आहे. आता मला एक प्रश्न 11 पडलेला महिने. हा आहे की 1 लाख फॉलोअर्स एका वर्षामध्ये म्हणजे खूप मोठं टार्गेट तुम्ही ठेवला असं तुम्हाला वाटत नव्हतं जेव्हा सुरुवात केला त्यावेळेस? खूप कमी ठेवला असं वाटत होतं. खूप कमी ठेवलं असं वाटत हा. होतं. कारण स्वतःवर विश्वास होता की बाबा आपण व्हायरल होता. हा हा आणि हा आपल्याला आपल्या कंटेंट मध्ये माहिती होतं की आपण जे हा. करणार त्याच्यामध्ये आपण व्हायरल होतो. नक्कीच. पण बघा, लातूर मधूनच हजारोच्या संख्येनं हे मुलं मुली म्हणा ह्या करिअर मध्ये यायला लागलेत, इंस्टाग्रामला ऍज अ करिअर म्हणून पण बघायला लागले. सगळेजण व्हायरल होत नाहीयेत, म्हणजे काय कारण काय, म्हणजे ते कोणत्या गोष्टीमुळे म्हणता की तुम्ही व्हायरल न होण्याचे कारण त्यांची आहेत आणि तो तो ड्रॉबॅक्स तुमच्याकडे नाही नव्हता? तेच म्हणतोय ना की लोकांना जे आवडते हा ते आपण करायला पाहिजे. आता जे लोक पोरं जे करतात, हा नवीन जे येते त्यांनी जे करतात, त्यांचं काय आहे की आपल्याला जे आवडायले ते करायचं बघते त्यांनी. हा हा हा. मग आपल्याला आवडायले तर मग आपणच बघत बसा त्याला. नक्कीच. लोकांनाच आवडणार नाही तर मग ते हम्म, हम्म. बघणार कोण? त्याच्यासाठी आहे की आपल्याला माहित होतं की बा आपण जे करणार ते लोकांना आवडायले, बस आपल्याला तेवढंच पाहिजे. त्या हिशोबानं ते व्हायरल होता म्हणून माहित होतं. हा आपलं ही 1 लाखाचं काय टार्गेट वगैरे काहीच नाही. हा. फक्त एवढं होतं की एका वर्षामध्ये आपल्याला करायचे. आपलं करायचं टार्गेट खूप मोठं आहे तसं तर अजून. मोठं टार्गेट आहे. हा. काय बघता येणार या वर्षी, 1 वर्ष आणि आता पुढचं 2025 जे वर्ष उजाडणार आहे त्या वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठवर बघताय? मी 2025 म्हणत नाही, 2028. हा. आपलं एकच टार्गेट आहे, मराठी बिग बॉस. मराठी बिग बॉस. बिग बॉस चालतंय मित्रांनो, सूरज चव्हाणच्या नंतर आपल्या मराठीमध्ये आणखीन एक स्टार जो जमीन म्हणजे ग्राउंड लेवल पासून म्हणजे त्याला अर्श फर्श फर्श लेके अर्श तक म्हणतो त्या पद्धतीने जायचा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी ठरवलेला आहे की 2028 पर्यंत त्यांना बिग बॉस मध्ये एंट्री करायची. बिग बॉसचा जो क्रायटेरिया असतो त्या म्हणजे आम्ही बघतो बिग बॉस मध्ये जाण्यासाठी खात्री खूप सारी एडीचाळे करावं लागतात. तुमच्या हा. व्हिडिओतून तसं दिसत नाहीये. आता दिसत नाही, हा कारण आता कसं आहे, हेट रेट पण खूप भेटते. हा जवळचे लोक खूप हेट करतात की आपण काही जर वेगळे चाले केले हा. तर जवळचे लोक नाव ठेवतात. नाव ठेवतात. पण तेच आहे की आता पुढे चलून तर आपण ह्या लोकांना तर आपण बघणार सुद्धा नाही. हा, हा. आताच ऐकायचं सोडून दिलं तर पुढे तर आपण ऐकणार सुद्धा नाही. हा हा. आता नाही, काय पुढं- समाजाचा काय रोल आहे आता? जसं मी तुम्हाला हा. स्वतः आता भेटत असताना तुम्हाला जवळजवळ ह्या भागातले सगळेजण ओळखतात. मी नुसतं इम्रान नाव म्हणल्यामुळे तुमच्या घरापर्यंत मला त्याने ऍड्रेस दिलेला आहे आणि मी घरापर्यंत पोहोचलेलो आहे. हे असताना तुम्हाला समाजानं साथ दिली आहे का? म्हणजे काय वाटतंय इंस्टाग्राम कडे बघत असताना 1 मिनिटाची व्हिडिओ क्लिप वाटते बघणाऱ्याला, पण त्याच्या हा. पाठीमागची जी मेहनत आहे ती दिसत नाही. काय स्ट्रगल काय वाटलं आणि समाजानं काय साथ दिली? स्ट्रगल तर सुरुवातीला खूप होतं. हा खूप म्हणजे खूप, की लोक नाव ठेवतात म्हणजे ठेवतात हा की बाबा तुम्ही हे काय करता, छपरी चाळी. पहिलं जे आता टिकटॉक वाल्यांना छपरी म्हणत होते, हा हा आता तेच रील्स वर कॉन्टेंट क्रिएटर आले. हा आता आम्ही स्वतः पण म्हणत नाव की आम्ही रील स्टार आहोत म्हणून, आम्हाला फक्त कॉन्टेंट क्रिएटर म्हणा. हा कारण आपण क्रिएट करता कॉन्टेंट, तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणा. त्या हिशोबानं आता पहिलं तर हेट खूप सारं भेटलं. हा जेव्हा व्हायरल झालो आपण, चांगले व्ह्यूज यायला चालू झाले, हा लोकांना लाईक दिसले तिथं लाखावर. हा लाईक दिसल्यावर लोकांचे ते भावनाच वेगळे झाले. वा, ह्यानं आता खूप मोठं झाले, ह्यानं रील स्टार झाले. हा असं आता आता लोक कुणाकडूनच ऐकायला भेटत नाही की तुम्ही हे का करता म्हणून. हा. तेच येऊन फोटो काढतात स्वतःहून. नक्कीच. मला काय म्हणायचे, इंस्टाग्राम मध्ये आता जर वैयक्तिक जर तुम्हाला कोणी मार्केटमध्ये विचारलं तर तुम्ही स्वतःला अभिमानाने सांगता का सध्या की मी इंस्टाग्राम रील स्टार आहे म्हणून, किंवा मी रील्स बनवतो वगैरे असं सांगताना कसं वाटतंय तुम्हाला? जर पाहुणे असतील, समाजामध्ये इतर लोक असतील, किंवा तुमच्या वडिलांचे मित्रमंडळी वगैरे असतील, जे तुम्हाला भेटतात किंवा कुठल्या फंक्शन मध्ये तुम्ही जाताय, विचारतात लोक आपल्याला की बाबा काय करतोस, काय सांगता त्यांना तुम्ही? काय करतो आयडेंटिटी वाटते का, सांगावंच वाटते का इंस्टाग्राम मध्ये मी रील्स बनवतोय? हा, आता तर सांगू वाटतंय. हा. 80,000ची फॅमिली आहे आपली स्वतःची. नक्कीच. हा एवढी फॅमिली त्यांनी बघितली सुद्धा नसतील. हा हा हा. त्या हिशोबाने मी आता तर सांगतो की सांगताय मी हा रील्स बनवतो म्हणजे म्हणून. अभिमान वाटतो सध्या ह्या कार्याबद्दल काम करत असताना आमच्यामध्ये? हा, नक्की नक्की आता तर वाटतंय ना. हा. अं, काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जी रील्स आहेत याकडे कसं बघता? आता फक्त काय किती दिवस हा कार्यक्रम चालू असणार आहे की 1 मिनिटाची रील्स मध्ये? आता ही जास्त नाही, 2025 पासून आपले मोठे व्हिडिओ यायला चालू होतील. हा, सध्या युट्यूब मध्ये पण तुम्ही एंट्री केलेला आहात बघतोय आम्ही. 4 काय ते कॉन्टेंट 5 बघायला भेटणार आहे युट्यूबचे जी पब्लिक असणार आहे त्यांना? काय कॉन्टेंट बघायला भेटणार आहे? काही कॉमेडी मध्ये भेटेल आणि काही वेब सिरीज सारखं. वेब सिरीज. हा, मित्रांनो, वेब तसं सिरीज येणार आहे आता, इम्रानच्या वेब सिरीज येणार आहेत आणि नक्कीच आम्ही सगळेजण त्या आतुरतेने वाट बघायला लागलोय. काय प्लॅन वगैरे काय आहे का याच्यामध्ये की कोणत्या टाइप मध्ये वेब सिरीज वगैरे येणार आहे? आता आहेत काही जे हॉरर मध्ये लिहून ठेवलेले आहेत. हा हा. पण आता हॉरर त्याला बनवणार आहे? हॉरर मध्ये
कोणाला बघता तुम्ही तुमचा म्हणजे आयडॉल जे आहेत, आता तुम्ही स्वतः आहात, आम्ही आमच्यासाठी तुम्ही आमचे आयडॉल आहात, तुमचे आयडॉल कोण आहेत या आमचे करिअर मध्ये? आता असं तर म्हणलं तर खूप सारे हा. आहेत जे युट्यूबरच हा. आहेत. फिल्म मध्ये तर नाही. हा. फिल्म मध्ये आपण तेवढं काय युट्यूब मध्ये कोणाला बघताय? हर्ष बेनीवाला आहे, BBK वाईन्स आहे, हा. भुवन बामण, ओके. असं खूप सारे राऊंड टू हेल यांच्याबद्दल कसं वाटते? कारण तुमची कॅटेगरी आणि त्यांची कॅटेगरी मला तरी सेम वाटते. सेम वाटते. आहे का सेम त्या Same पद्धतीने? आहे. 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 चालते. कमाईच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर, आणि परत एकदा मी इंस्टावरती चॅनल लागलोय. इंस्टामधून खरंच फक्त आणि फक्त इंस्टामध्ये काय उद्देश असायला पाहिजे? इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ बनवत असताना एक कमाई म्हणून बघायला पाहिजे का फक्त तुम्ही म्हणल्यासारखं फक्त आणि फक्त फॅमिली जोडणे, फॉलोअर्स जोडणे, एक फेस व्हॅल्यू ब्रँडिंग तयार करणे? काय बघता दोन्हीमध्ये? फेस व्हॅल्यू ब्रँडिंग मेन आहे ते. मेन कमाई इंस्टावर काय तुम्ही काय एवढं कमवणार नाही की तुम्ही काय फॉर्च्युनर वगैरे घ्याचाल का. हा. आम्ही बघतो इंस्टामधून भरपूर म्हणजे असं बंगले बंगले ऐकून आहे आम्ही बनवतात म्हणून. इंस्टा फेक लाईफ स्टार दाखवण्यासाठी खूप सारं चलत फेक लाईफ आहे ती. फेक लाईफ असते त्यांचं जे 100%. म्हणजे ते जे दाखवतात की मी इंस्टामधून एवढी एवढी कमाई केली, सगळं ते फेक आहे. सगळं काय fake मग असतं. कशा पद्धतीने कमाई करतात तुम्ही? म्हणला स्पॉन्सरशिपचं म्हणलेलं आहे. स्पॉन्सरशिप असते पण तेवढंही नाही की तुम्ही डायरेक्ट फॉर्च्युनर घ्याचाल, हा. तुम्ही ऑडी BMW उचलचाल, तेवढा पैसा कोण पण देत नाही. म्हणजे सगळी बिहाइंड द तुम्ही चक्क जे काय करायला लागलाय, खोलपट्टी करायला लागलाय त्या लोकांची, जे की स्वतःमध्ये इंस्टा स्टार राहून दाखवतात आणि इंस्टामधून कमाई आहे असं सांगितलं जाते. म्हणजे काहीच नाही, शक्य नाही, एवढं शक्य होत नाही. नाहीये. कारण आम्ही बघत आहोत हा. ब्रँड्स किती पैसा देतात काय नाही, हा. त्या हिशोबाने तर कुणाला पण भेटणार नाही तेवढी काही. नाहीये. चला, सध्या फक्त आणि फक्त जर इंस्टामधून विचार केलं, जर 1,00,000 फॉलोअर जर असतील एखाद्या कोणा चॅनलचे, तुम्हाला काय वाटते काय कमाई असेल फक्त आणि फक्त इंस्टामधून होणारी पर डेची किंवा मंथची? मनच्या हिशोबानं म्हणलं तर तुमचं विवोचं फोन आहे ना, विवो घेऊ शकते माणूस एका महिन्यात. एका महिन्यामध्ये घेऊ शकते. हा. चांगली कमाई आहे ना मग. काय अडचण नाहीये तेवढे नाही. मित्रांनो. जवळजवळ आपला जो मोबाईल आहे सध्या 40,000चा मोबाईल आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की जर 1,00,000 फॉलोअर जर असतील तर मिनिमम 40,000, आणि खूपच चांगलं आहे. मग मला काय म्हणायचं आहे, आज सध्या जे आपले जे तरुणाई आहे इंजिनियर डॉक्टरकडे चाललेली आहे, तुम्हाला काय वाटतं त्यांना बीट करेल इंस्टाग्रामचा जे एक रील स्टार? फक्त 1-1 मिनिटाचे रील्स बनवून आणि खूप कमी. आरामशीर बीट करू शकते. हा. फक्त एवढा आहे की इंस्टा कधीपर्यंत राहील ती माहिती नाही. इंस्टा कारण टिकटॉक कधी पण बॅन झालं होतं अचानक रातोरात. तर इंस्टा पण कधी पण बॅन होऊ शकते. डॉक्टरची परमनंट कमाई आहे, त्यांना कमाई करू शकते अजून कमी करू शकते. इंस्टावरती भरोसा नाहीये. इंस्टा नाही, ती आपल्या इंडियाची नाहीच ना. हा. ती कधी पण बॅन होऊ शकते इंडियामध्ये. जसं की आता सध्या आपण बघतोय ऑस्ट्रेलियामध्ये सध्या पूर्ण सोशल मीडिया जे आहे चॅनल सगळे बंद झालेले आहे. तुम्हाला काय वाटतं तो डिसिजन आपल्या इंडियामध्ये पण होऊ शकतोय? कधी पण होऊ शकते. मोदी साहेब कधी पण काय पण करू शकतात. कधी पण काय करू नोटबंदी एका दिवसात करू शकतात, तर हे ऍप तर काय आहे. काय चीज आहे, खरं आहे की चालतंय. काय सांगणार जे कोणी जे उतरायला लागलेत ह्या फील्डमध्ये उतरणार आहेत? आपण भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये आणखी चर्चा करणार. मित्रांनो, काही प्रश्न आहेत आमचे तुमच्या व्हिडिओमध्ये, जे तुम्ही माझ्या विद्यार्थिनीने एक प्रश्न केलेला आहे की व्हिडिओमध्ये तुम्ही झापड मारताय पुढच्याला, ते एकदम जेन्युइन वाटते बघताना का फक्त आवाज असतोय का खरंच मारताव? नाही, माझं तर खरंच असते. खरं असते. खरं असते. हा. ते दाखवण्यासाठी तर मारावंच लागते. बरोबर मारावं लागते. झापड जरा खरी असते ती खरी व्हिडिओ असते, फक्त लागत नाही. लागत नाही, हा, पण मारताय तुम्ही. मारता बरोबर. चालतंय. बघा, आपण खूप साऱ्या गोष्टींमध्ये विचारलेलं आहे, जे व्हिडिओ म्हणजे जे ड्रिंक करतात ह्याने ते कशा पद्धतीत त्यात कसलंही तथ्य नाहीये, फक्त आणि फक्त ॲज फॉर एंटरटेनमेंट ते केलेलं आहे. दुसऱ्यामध्ये आताच विचारल्यासारखा एक प्रश्न आहे, तो म्हणजे व्हिडिओमध्ये जे कानाखाली झापडवले ते पण एकदम खोटं आहे. जी तरुणाई आहे इंस्टाग्राम मध्ये उतरणार आहे, आपण परत एकदा विचारणार आहे, त्यांना तुम्ही काय संदेश देणार की कशा पद्धतीने इंस्टाला त्यांनी करिअर म्हणून बघावं की काय त्याच्यासोबत काय करावं? नाही, त्याच्यासोबत तर करायची गोष्ट आहे. तुम्ही 5 लाख फॉलोअरच्या पुढे जर गेलो तर तुम्हाला काय करायची गरज नाही. तुम्ही एवढे इन्कम तर करू शकता आरामशीर 5 लाख फॉलोअरवर. तुम्ही दोन्हीकडून पण छापू शकता कुठून पण. 5 लाखाच्या अगोदर तुम्ही पार्ट टाइम म्हणूनच करा. पार्ट टाइम म्हणून तुम्ही सध्या काय बघताय इंस्टाला? पार्ट टाइम म्हणून बघताय? हा, माझं तर पार्ट टाइम आहे सध्याला. मित्रांनो, 1,00,000 फॉलोअरच्या जवळजवळ फॉलोअर आहेत तरी सुद्धा यांनी इंस्टाग्रामला ॲज अ पार्ट टाइम म्हणून बघतात. कितीतरी लोक, फक्त खोट नाही सांगत तुम्हाला, फक्त आणि फक्त 1,000 जर 2,000 जरी फॉलोअर झाले तरी स्वतःला इन्स्टा स्टार म्हणून मार्केटमध्ये फिरते. काय काय वाटते त्यांना? काय सांगसाल तुम्ही? करिअर कसं बदलते? नाही, असं जर करत बसले फुल टाइम म्हणून 1-2 हजारवर तुम्ही करू शकता, आरामशीर करू शकता, पण बॅकिंग काहीतरी असावं ना त्याच्यासाठी की तुम्ही व्हायरल होचाल नाही होचाल कुणाला माहिती. आणि इंस्टा मध्ये कसं आहे ना, दर 2 महिन्यामध्ये एक डाऊनफॉल येते.
की व्ह्यूज एवढे खाली पडते हा. तुम्ही ती नंतर व्हिडिओ करायचं नाही असं म्हणतात. तर आमच्यासोबत झालेलं आहे. आम्ही सुरुवात करताना आम्हाला दिसलंय ती हा. की दर 2-2 महिन्यामध्ये असलं डाऊनफॉल येतंय व्हिडिओला, हा. कारण अकाउंटची रीच आपली लगेच कमी होते. तिथून आपले व्ह्यूज म्हणजे- जेवढे आपण एक्सपेक्ट करतात हा. तेवढे व्ह्यूजच येत नाही. म्हणजे अल्गोरिदम आहे का की दर Algorithm 2 आहे. महिन्यानंतर हा. तो डाऊनफॉल देणार तुम्हाला, 2-2.5 पुन्हा तुम्हाला ते महिन्यामध्ये उठायचे तिथून? डबल ओके, मग त्या टायमाला तुम्ही कसं सर्वाईव्ह करताय स्वतःला? कंटिन्यू व्हिडिओ सोडत राहतो. कंटिन्यू व्हिडिओ सोडत आपण Continue. आपलं काम करत राहायचं, व्ह्यूज काय देणं घेणं नाही. कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आपण काहीच सांगू शकत नाही. लोकांना काय आवडत. हम्म. आपण एवढं फनी व्हिडिओ आपल्याला वाटतं की बाबा खूप फनी आहे, हम्म. पण लोकांना त्याच्यामध्ये काहीच हसू येत नाही. नाही असं. म्हणून त्यांनी ती बनवत नाहीत. पुन्हा ती व्हिडिओ सुद्धा व्हायरल होणार. आणि एक एक व्हिडिओ असा असतं की जे आपल्याला आवडतच नाही, हम्म. ती लोकांना खूप आवडते, ती व्हायरल होतच जाते पुन्हा पुढे पुढे. इंस्टाग्राम मध्ये, लातूरमध्ये भरपूर सारे रील स्टार आहेत. या फील्ड मध्ये तुम्ही तुमचा अपोनंट कोणाला समजताय? अपोनंट म्हणून आहे, सगळे फ्रेंड सर्कल आहे आपलं. म्हणजे फ्रेंड सर्कल, म्हणजे हा, इंस्टाग्राम मध्ये बनवत असताना तुम्हाला वाटत नाही की हा पुढचा जो माणूस आहे तो आपला अपोनंट आहे, दुसरा रील स्टार नाही, वगैरे? नाही. सगळे नाही. फ्रेंड सर्कल मधून आहेत लातूरमध्ये जेवढे रील स्टार आहेत तेवढे. नावं घेसाल कोणाकोणाची? आता तेवढ्यामध्ये म्हणलं आणि तर नावं घेत असताना ना, जी पब्लिक आहे त्यांना त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या जर चॅनलचं नाव जर असेल तर त्याच्यावरून ओळखतो, आम्ही तर ओळखतो, आम्हाला नाव माहिती नाही. तसं जे आहे, हा. जे भाऊ म्हणतात सगळे. हा. चॅम्प दर्शू आहे, हा. रोहन दाबदे आहे, हा. हे असे जेवढे रील स्टार आहेत, विशू कोहली झालं, कासिम हा. एसके झालं, हा. हे सगळे ज्यांच्या त्यांच्या क्रायटेरियामध्ये चालत आहेत हा. चांगले, त्यांचे पण व्हिडिओज वगैरे व्हायरल होत आहेत. हा. मग म्हणून ओपोनंट तर वगैरे काहीच नाही. ज्यांचं त्यांचं वेगळं आहे, त्यांनी सगळे हिंदीमध्ये आणि मी एकटं मराठीमध्ये असं झाले. म्हणजे बाकी सगळे लातूरचेच आहेत, पण हिंदी काय हा, ह्याच्यामध्ये? काही हिंदीमध्ये आहेत, काही मराठीमध्ये आहेत. ओके, चालते. चला ठीक आहे मित्रांनो, आपण एक रॅपिड फायर घेणार आहे आपण इम्रान सोबत. 4 मुलींची नावं सांगायची, की नावं आवडतात, मुली नाही म्हणत मी, नावं. चला ठीक आहे, नाव एका 4 नाही, एका कोणत्या मुलीचं नाव आवडते सगळ्यात जास्त? श्रेया. श्रेया. हा. चालतंय मित्रांनो. असंच निघालं तोंडातून. मित्रांनो, श्रेया वगैरे तोंडातून नाही निघाले, ते मनातून निघालेलं नाव आहे, असं काही नाही. आवड, क्रिकेट आवडतो? हा. कोण आहे क्रिकेटमध्ये? विराट कोहली, विराट कोहली, MS धोनी. MS धोनी. आता फर्स्ट MS धोनी. फर्स्ट MS धोनी, आता आफ्टर विराट कोहली. हा. ओके. पॉलिटिकल पार्टी कोणती आवडते? काँग्रेस. काँग्रेस. मित्रांनो, आयडियोलॉजी मध्ये एकदम म्हणजे पुरोगामी विचाराचे आहात. ओके, चांगली गोष्ट आहे. काँग्रेसकडे बघितलं तर पुरोगामी विचाराची समजलं जाते आणि चांगली गोष्ट आहे. अमित भाईच्या बाबतीमध्ये काय म्हणसाल? आता अमित भाईचं तर काहीच बोलू शकत नाही. नाही बोलू शकत, का बरं? व्हिडिओच केलेत आपण त्यांचे, केले. लोकांना माहितच आहे ते सगळं. ओके, चालते. म्हणजे अमित भाईसोबत काम पण केलेलं आहात तुम्ही. आवड बघायला गेलं तर मित्रांची नावं सांगायची, 3 मित्रांची नावं सांगायची, एकदम क्लोज, जवळ, जिगरी म्हणलं तर चालते, लंगोटी यार म्हणतो आपण त्यांना. स्वप्नील, धीरज, रोहन. स्वप्नील, धीरज आणि रोहन. 3 मैत्रिणींची नावं? मैत्रिणी नाहीत क्लोज मध्ये तेवढं कोणीच नाही. काम आम्ही तर भेटलेल्या खूप साऱ्या मुलींबरोबर तुम्ही काम करताना बघतोय. व्हिडिओज पर्यंत ठीक आहे, पण तेवढे क्लोज म्हणून मैत्रिणी क्लोज नाही. म्हणजे बघा मित्रांनो, मित्र जेवढे जिगरी मित्र असतात तेवढे जिगरी मैत्रिणी नसू शकतात. ठीक आहे. गर्लफ्रेंड? नाही. नाही, खोटं बोलायला लागलाय. श्रेया आहे. नाही ती इम्रानची व्हिडिओ केलेलं होतं म्हणून ती तोंडात लगेच आलं. नाही, याच नाही. ठिकाणी आपण आम्हाला नाही माहिती कोण श्रेया वगैरे आहे ते मित्रांनो, पण श्रेया कुठेतरी मनामध्ये बसलेली आहे आणि गर्लफ्रेंड हीच आहे. ओके, इम्रानची गर्लफ्रेंड सगळ्याला माहिती झालेली आहे, श्रेया. ओके, चालतंय. जेवणामध्ये काय आवडते डिश? बिर्याणी. बिर्याणी. कोणती बिर्याणी? चिकन. चिकन दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी. ओके. हॉटेल कोणत्या लातूरमधलं फेवरेट? फेवरेट म्हणून हॉटेल नाही, असं आपण सगळीकडेच खाल्लेलं आहे तर सगळे आपल्याला चांगलेच वाटतात. सगळे चांगलेच वाटतात. क्वार्टर कोणती आवडते? पितच नाव तर माहितच नाही ना. ठीक आहे. आपण आज काय करायला लागलोय, असे प्रश्न विचारून डबल त्या विषयावर यायला लागलोय. पित नाही आहेत, सगळ्याला माहिती आहे. सुट्टामध्ये कोणतं सिगरेट आवडते? सुट्टा नाही, काहीच नाही सध्या नशेला म्हणून तर काहीच नाही. नशा काहीच नाही. चालते. ठीक आहे मित्रांनो, खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण इम्रानसोबत चर्चा केलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आपली चर्चा. त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल पण विचारलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांचा स्ट्रगल चालू केलेला होता. एकदम सुरुवातीपासून त्यांनी फक्त आणि फक्त एक कॉपी कॅट, सगळ्यात म्हणजे एक स्ट्रॅटेजी त्यांनी ते इंस्टामध्ये उतरणाऱ्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी सांगितलेली, जे की नवीन जे तरुणाई या फील्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. ती म्हणजे की तुम्ही उतरा, मार्केटमध्ये उतरल्यानंतर जे काय आपल्याला काय आवडतं ह्याच्याकडे बघू नका, तर
मार्केटला काय आवडतं ह्याच्याकडे बघा. आणि त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांनी ट्रेंडिंग टॉपिक्सवरती सुरुवातीला हे केलेलं आणि त्यानंतर व्हिडिओ बनवले आहेत आणि त्याच्यानंतर स्वतः त्यांनी क्रिएटिव्हिटी त्यांची ऑटोमॅटिक डेव्हलप होत गेलेली. आज आपल्याला बघायला भेटते की त्यांचे जवळजवळ लाखाच्या जवळजवळ फॉलोअर पोहोचलेले आहेत. आणि नक्कीच 1 जानेवारी 2025 हा दिवस त्यांच्यासाठी हा 1 लाख फॉलोअर्स त्यांना कंप्लीट करायचा आणि तो नक्कीच होणार आहे. आम्हाला पण हा विश्वास आहे. काय म्हणणार तुम्ही शेवट म्हणून तर काय, मी जसं म्हणलं कॉपी करा. तुम्हाला जर नवीन सुरुवात करायची आहे तर कम्प्लिटली तुम्ही कॉपी करून करा. कारण तुम्हाला कॅमेरा अँगलच शिकण्यासाठी वेळ जाणार आहे. कधी तुम्ही कॉपी करा, तुम्हाला नंतर आपोआपच डोक्यात यायला चालू होते की बाबा तुम्ही कसं व्हिडिओ करायचे, काय नाही, कॅमेरा अँगल कसं घ्यायचे, कॉन्टेंट काय तयार करायचे, हे सगळं आपोआप यायला चालू होते. करा, पण फुल टाइम करू नका डायरेक्ट सुरुवातीस. पार्ट टाइम म्हणून करा, आपलं जॉब पण करा आणि नंतर इन्स्टाला पण बघत राहा. चालतंय. ठीक आहे मित्रांनो, खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. आजची जी चर्चा आहे यावरती आपल्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटते, अशा पद्धतीचे कार्यक्रम किंवा अशी चर्चा झाली पाहिजे का? आणि ते आपण लाईव्हच करायला लागलो, कारण कुठल्याही कसल्याही पद्धतीचा कटमध्ये मारलेला नव्हता आपण ह्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे आपण लाईव्ह गेलेलो आहोत. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम इम्रान, तू आपल्या कार्यक्रमामध्ये आलो, खूप खूप धन्यवाद. तुमचं धन्यवाद मला बोलवलं. नाही नाही नाही, तसे काही हरकत नाही. खूप खूप धन्यवाद परत एकदा. चालतंय मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.